परभणी जिल्ह्यात कोठारी ब्रदर्सकडून ईद मिलादचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून कोठारी ब्रदर्स मागील काही वर्षांपासून ईद मिलादचा कार्यक्रम ठेवतात। त्या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ते आमंत्रित करतात, त्यांना बोलवतात, त्यांच्यासोबत ते ईद साजरी करतात। तुम्ही हा कार्यक्रम घेतला, परभणी जिल्ह्यातील सर्व समाजाचे लोक आलते, कसा वाटलं तुम्हाला? आता कसं आहे की परभणीमधून सगळे चालू आहे, त्यामुळे आम्ही ईद मिलादचा कार्यक्रम घेतला होता। ते सगळे हिंदू मुस्लिम सगळे बांधव आम्ही एकत्रित बसून हे ईद साजरा करत आहे आणि आम्ही शिरखुर्म्याची आणि सगळी पार्टी ठेवली होती। सगळे आमचे दोस्त मित्र परिवार सगळे आलते आणि सभीने आम्हाला शुभकामना दिली ईदची, ते सगळं चांगलं झालं। मागील सर किती वर्षापासून तुम्ही हे कार्यक्रम ठेवता? नाही, दरवर्षी आम्ही करतो, आता थोडा जरा मोठ्या प्रमाणे करतो। सगळे एकत्रित येणार, आमचे सगळे समाजचे भाऊ बंधू सगळे येतात आणि ईदचा आम्ही प्रोग्राम साजरा करतो। तर सध्या जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत तुम्ही सगळे हिंदू मुस्लिम एकोपा जपत आहात, याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं? हे बघा, सगळे पेक्षा आपली माणुसकी एक जागा ठेवून हे सगळं करायचं आहे आणि एकमेकला कुठं ना कुठं भेट होतेच, त्यामुळे एकत्रित सगळे येऊन भेटावे आणि असे दिवाळीचे ईदचे हे आकडे सगळे कार्यक्रम 2 दिवसापूर्वीच गुढीपाडव्याचा होता, मी सगळ्याला शुभेच्छा दिलो। आता ईदची आहे, मला सगळे हिंदू भाऊंना मला शुभेच्छा दिली, त्याचे काय। सिकंदर कोठारी यांनी ईद मिलादचा कार्यक्रम ठेवला आहे, कसं वाटलं तुम्हाला? इथं आलं सिकंदर कोठारीचा कार्यक्रम सर्व धर्म समभावाचा कार्यक्रम आहे ते, आणि त्याला एक प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी करावं असं वाटतंय, त्यानं केलं, त्याला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला खूप। विविध समाज घटक, धार्मिक नेते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला। धार्मिक सहिष्णुता, बंधुभाव आणि शांततेचा संदेश देत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कोठारी ब्रदर्स यांच्यासह मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। कोठारी ब्रदर्स यांनी येणाऱ्या पाहुण्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले। आलेल्या पाहुण्यांनी ईद निमित्त बनलेल्या शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला। कार्यक्रमात सहभागी झालेल्या नेत्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे समाजात प्रेम आणि ऐक्य वाढते। विविध धार्मिक बांधव एकत्र येऊन सण साजरे करतात, ही खरी एकता आहे। रमजान ईद मिलाद कार्यक्रमाने सामाजिक सौहार्द आणि एकतेचा संदेश दिला। विविध समाज घटकांनी एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला, हेच या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले। मागील किती दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे? हे आमचे पिताजीपासून चालत आहे, आता ते नाही सध्या, आता आम्ही ते सगळं पुढे करतो आणि सगळे हिंदू भावांना मला आज ईदचे शुभेच्छा दिले, त्याच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि सगळ्याचा मी आभारी आहे आणि AK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे मी सगळ्याचा थँक्स आणि धन्यवाद बोलतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र। परभनी शहर वासियों को AK बिल्डर्स एंड डेवलपर की तरफ से बहुत बहुत ईद मुबारक। सभी परभनी के शहर वासियों को और दोस्तों को AK बिल्डर और डेवलपर्स की तरफ से ईद की बहुत बहुत शुभकामनाएं। तर हे होते सिकंदर कोठारी सर। सामाजिक सलोखा जपत त्यांनी ईद मिलादचा कार्यक्रम ठेवला। परभणी जिल्ह्यातील सर्व समाजाचे लोक ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते। व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ।